महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत ने नांदेड़ में मीडिया से बातचीत करते हुए ठाकरे गुट और संजय राउत पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि संजय राउत लगातार मीडिया में बयानबाजी करते हैं, इसलिए ऐसा प्रतीत होता है कि उद्धव बालासाहेब ठाकरे गुट सक्रिय है। ऑपरेशन टाइगर के तहत कुछ सांसदों के दिल्ली जाने और उन्हें कथित तौर पर 15 करोड़ रुपए दिए जाने के आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए सामंत ने कहा है कि इस तरह के आरोप पहले भी लगाए हैं, लेकिन उनमें कोई तथ्य नहीं है। उन्होंने दावा किया है कि विधानसभा, महानगर पालिका और अन्य चुनावों में जनता ने एकनाथ शिंदे के नेतृत्व पर भरोसा जताया है। ऐसे में यदि कुछ सांसद शिंदे के नेतृत्व में काम करना चाहते हैं तो इसमें कोई आश्चर्य की बात नहीं है। उन्होंने कहा कि शाम तक स्थिति और अधिक स्पष्ट हो सकती है। दोन खासदार ज्या विमानतळावरून पळवले त्याच विमानतळावर आज सकाळी तुम्ही आलात, क्या बात आहे? कोणी पळवले? आता ते तुमच्याच गटात येणार आहे म्हणजे तुम्हीच पळवले ना? नाही, स्वतः विमानात बसून जर जात ढकलू नका, मी आज शिर्डीकडे आता खाली खाली करा. स्वतः जर विमानात बसून जर कोण जात असेल त्याला पळवलं असं कुठं म्हणतात? पक्षप्रवेश कधी आहे? पण महत्वाचं असं आहे की काल दोन विमानं नांदेडमध्ये आले होते, त्यापैकी एका विमानात खासदार गेले 2 बसून, पण दुसऱ्या विमानातली माणसं अजूनही नांदेडमध्येच आहेत. खरं तर या सगळ्या चर्चा ज्या होत आहेत, आता मी विमानातून उतरल्यानंतर युबीटीची दिल्लीतली पत्रकार परिषद बघितली, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची कल्पना माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. कारण नांदेडमधनंच काल 2 खासदार इथनं गेले असं आपलं म्हणणं आहे आणि ते आता दिल्लीमध्ये आहेत. त्याच्यामुळं आपण संध्याकाळपर्यंत घडामोडींवर लक्ष ठेवू, नजर ठेवू. संध्याकाळपर्यंत काय घडतंय आपण पाहू, तुम्ही पण आणि मी पण. ऑपरेशन टायगर संपणार कधी आहे? 30 जूनची तारीख आहे का? नाही, ऑपरेशन टायगर तुम्हाला माहित असेल तर बघा, मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, देशाच्या जनतेमध्ये सर्वमान्य आहे. रोज प्रवेश होत आहेत. त्याच्यामुळे खासदारांसाठी वेगळं टायगर ऑपरेशन, आमदारांसाठी वेगळं टायगर ऑपरेशन, नगरसेवकांसाठी वेगळं टायगर ऑपरेशन, असा कुठेही प्रयत्न शिंदे साहेबांनी केला नाही किंवा त्यांचे सहकारी म्हणून आम्ही कोणी केला नाही. तर आता साहेब शिंदे साहेब हे दिल्लीमध्ये आहेत हे काल तुमच्याच बातमीमधनं आम्हाला कळतंय. आता 2 खासदार इथनं, मी ज्या नांदेड विमानतळावर आलो, संजय राऊत यांनी केलाय, म्हणजे ज्युडिशरीवर त्यांनी एक लक्षात घ्या, संजय राऊत साहेबांचा हा स्वभाव आहे, ज्युडिशरीवर टीका करणं, त्याच्यानंतर निवडणूक आयोगावर टीका करणं, आमच्या सगळ्यांवर टीका करणं. मुद्दा असा राहतो, टीकेचं परिवर्तन मतामध्ये झालंय का? एवढ्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, खासदारकीच्या निवडणुका झाल्या, आमदारकीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये कुठेही या टीकेचं रूपांतर मतामध्ये झालेलं नाही. पण एक मात्र मी त्यांचं कौतुक काल पण केलं, आज देखील नांदेडमध्ये करतो, की ते रोज बोलतायत म्हणून युबीटीचं अस्तित्व जाणवतंय. ते जर पत्रकार परिषद घ्यायचे थांबले तर तुम्ही पण मला सांगा युबीटीचं अस्तित्व काय? त्याच्यामुळं युबीटीचं जे काय असेल ते अस्तित्व टिकवण्यामध्ये संजय राऊतांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि गेले 4 वर्ष ते अशाच पद्धतीची बदनामी करतायत, पण या बदनामीचं रूपांतर कधीही मतामध्ये झालं नाही. आणि शिवसेना जी शिंदे साहेबांची आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची ज्या शिवसेनेमध्ये आम्ही काम करतोय त्या शिवसेनेवर कधीही परिणाम झाला नाही.